सुंदर चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर सुंदर वळला. कोणती धावे कोणतंही नुकसान या चेंडू होत नाहीये. आणि आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धाव मिळडीच्या स्वरूपात 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 धावा. गौरव तयार गोलंदाजीसाठी आणि आता मात्र सर चेंडू घोषित करतायत पंच. 3 चेंडून 3 धावा धाव फलकावर लागलेले आहेत. पुन्हा एकदा हलकासा टॅप केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव आपल्या संघासाठी वाचवली. पंचांचा इशारा, पंचांचा निर्णय. निकलेश भगत कुठे असतील त्याने मायक्रोफोन पाशी यावे. निकलेश भगत. सिद्धू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया कोणी वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तुषार.
पंचांचा निर्णय 2 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 5 धावा. पुन्हा एकदा पाहूया अनु. हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. 5 चेंडू 5 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा पाहूया. सुरेख फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतील. या 2 धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा. गोलंदाजी साठायला येतो म्हणजे सिद्धू. सिद्धू आलेत पाहूया. पहिला जो चेंडू पंच स्वैर घोषित करतायत. दंडित करतायत एका धावेने. गण्या फलंदाजी साठायला येतो म्हणजे गण्या. हलक्या हाताने खेळून काढलाय. धावबाद होईल का? जोरदार अपील. पंचांवर दबाव टाकायचा प्रयत्न. पंच नक्कीच योग्य तो निर्णय देतील. नॉट आउट. 1 धाव मिळाली. एका धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 8 धावा. सॉरी 9 धावा. शेवटचा चेंडू बाकी. 5 चेंडू आणि 12 धावा मात्र धावफलकावर लागलेत. पुन्हा एकदा पाहूया. आणि आता मात्र बाद होतोय. मोठा झटका लागतोय. गण्या बॅक टू द पवेलियन. आश्रय आलाय पाहूया. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय अक्षय पुसाळकर पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. अक्षय सुरेख गोलंदाजी. सुरेख फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. सिद्धू एक धाव मिळेल डीच्या स्वरूपात. एका धावीच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावा. सुंदर फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. परंतु 1 धावेपासून नाही रोखू शकत. एका धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या ती म्हणजे 15 धावा.
4 चेंडू आणि 15 धावा, शेवटचे 2 चेंडू बाकी. सुंदर फटका, गच्चाळ क्षेत्ररक्षण सिद्धू यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 धावा. पुन्हा एकदा पाहूया आश्रय, आणि आता मात्र झेलबाद होतोय. आश्रय जातोय तंबूच्या आश्रयाला. अनु पाहूया. वन डी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 धावा. गोलंदाजी मार्फत कुणाल प्रसाद उर्फ कुल्लू. आणि आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अक्षय पुसाळकर आहेत त्या ठिकाणी. आणि आता मात्र अनु बाद होतोय. मोठा झटका लागतोय. अनु बॅक टू द पवेलियन. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आणि आता मात्र नशिबाचा चौकार मिळतोय. या 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 धावा. कुठल्या तर 28 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे साईकृपा संघासमोर. 24 चेंडू 28 धावा बनवाव्या लागतील. आणि याच्यानंतर समालोचन करतील आमचे साथी समालोचक हितेश जनार्दन पाटील. यांचा आवाज आपण ऐकणार आहात.
गौरव आणि अक्षय ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. पाहूया पुन्हा एकदा आश्रय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आश्रय विरुद्ध गौरव आणि आता मात्र सुरेख फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पूर्णपणे बांधून ठेवलंय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही एकही धाव फलकावर लागलेली नाही आहे. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. मेटकरनी आणि दांडापेकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. दांडापेकर विरुद्ध मेटकरनी. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्याचा फायदा उचललाय गौरवने. एक धाव घेतली. एखाद्या याच्यामध्ये तिने धावफलक पोचवले. पहिलीच धावफलकावरती लागते 3 चेंडूच्या नंतर. पहिली धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. रात्रीचे तब्बल 2:03 झालेत. आयोजकांनी जरा समालोचन कक्षाच्या मागे जायचं आहे. खूप गोंधळ चालू आहे, तो जरा थांबवायचा आहे. आयोजक विनंती असेल आपल्याला, खूप गोंधळ चालू आहे. निर्धाव चेंडू, ब्लॉकॉलचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं आश्रयने गौरवच्या विरोधात आणि गौरवला त्या चेंडू समोर नतमस्तक व्हावं लागलं आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या जाऊन पोचले ती 2 धावांवर. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. उचललाय चेंडू आणि पंचांनी नो घोषित केलाय. पंचांना विनंती आहे, टप्पा दाखवायचा नाहीये. पंच, जो आपला डिसिजन आहे तो आपण द्यायचा आहे फक्त. रिव्ह्यू फक्त पंच घेऊ शकतात जर त्यांना डाऊटफुल असेल तर. नो बॉल. सर कसं या चेंडूचा डिसिजन? नो+1 आहे. नो+1 मिळतात. एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पोहोचली 4 धावांवर. 5 चेंडू आणि 4 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. जयेंद्र वाघे, आपण कुठे असाल तर समालोचन कक्ष. कोण? जयेंद्र पालेकर, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षात यायचंय. जयेंद्र पालेकर, जयेंद्र पालेकर, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षात यायचं आहे. चला टीम मीटिंग नकोय हरेश्वर, खूप सामने अजून खेळवायचे आहेत. अनु गोलंदाजी करतील अक्षयसाठी. सुंदर चेंडू आणि अक्षय. अरे अनु सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. अक्षयला माघारी परतावलं, यष्टी चित केलं, अक्षयला 4 मुंड्या चित केलं आणि पहिला झटका लागला तो साई कृपा संघाला. त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो सिद्धेश.
तर नक्कीच एकदा मिळते एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावांवर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अनु गौरवच्या समोर. अनु गुरव खरोखर आणि आता धावबाद होईल का? मात्र यष्टीच्या बाजूला कोणीही नाहीये. नक्कीच निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव सुद्धा मिळू शकली असती कारण यष्टीच्या बाजूला कोणी नव्हतं. अन्नू थोडासा चुकलाय कारण अन्नूने जागा सोडली. पण मात्र ज्यावेळेला गोलंदाज जागा सोडतो त्यावेळेला 38च्या सर्कलमधले जे खेळाडू असतात त्यांना यष्टीकडे जाणं गरजेचं असतं. मात्र त्यांना सुद्धा ते भान राहिलं नाही. शेवटचा चेंडू अन्नू याचा खरोखरच चांगली गोलंदाजी अन्नूकडनं सुद्धा पाहायला मिळाली. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. दांडा पॅकर विरुद्ध मेटकरनी. लास्ट कॉल असेल आपल्यासाठी. दांडा पॅकर आणि मेटकरनी नाणेफेकी करून घ्यायची आहे. शेवटचा चेंडू अन्नू गुरव विरुद्ध गौरव बोरकर. एकदा मिळते एका धावेच्या मदतीने दुसरं षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 10 धावा. म्हणजेच येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजून 18 धावांची गरज विजयासाठी. या 18 धावा रोखण्यासाठी कर्णधार कोणावर विश्वास दाखवेल? तिसरं षटक घेऊन कोण येईल? तिसरं षटक सोम गोलंदाजीसाठी आलाय. नाणेफेकी करण्यात आली. नाणेफेकीचा कौल जिंकलाय दांडा पॅकर या संघाने. निर्णय अजूनपर्यंत कळवलेला नाहीये. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, आव्हान दिलंय. ते म्हणजेच मेटकरनी या संघाला पुन्हा एकदा 50 धावा बनवण्यासाठी संधी दिली गेली. सोम तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावा. गौरव बोरकर पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय आपल्याला. काही घडेल या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला आणि गौरव आउट ऑफ द बॉक्स माघारी परतते. दुसरा झटका लागलाय तो साई कृपा संघाला. त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो परीक्षित. एकदा मिळते एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 11 धावांवर. 3 चेंडू 11 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. आता मात्र सिद्धेश आणि परीक्षित यांना चांगली खेळी करावी लागेल. विकेट मैदानाच्या आतमध्ये थांबून ठेवावं लागेल म्हणतो तो सिद्धेश सुद्धा यष्टीचीच झालाय. माघारी परतावं लागते. तिसरा झटका लागलाय सिद्धेशला. चला टीम मीटिंग नकोय हरेश्वर. वेळ खूप आपल्याकडे कमी आहे. आपण अगोदरच लेट झालोय. 2 वाजून गेलेत रात्रीचे. आता मात्र एक होणार खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट वर्ल्ड 11 धावा धावफलकावरती लागल्या. रिव्ह्यू UDRS वाईड साठीचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा वाईड देऊ शकत नाही आपण. हा स्क्वेअर चेंडू देऊ शकत नाही. नक्कीच फलंदाज बाद झालाय.
हा मात्र स्वैर नक्कीच घोषित केलाय. नो बॉल घोषित करतायत पंच. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचली ती 12 धावांवर. 4 चेंडू आणि 12 धावा. एकदम मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 13 धावांवर. 5 चेंडू आणि 13 धावा. आपण धावफलकावरती पाहतोय. परीक्षित अजूनपर्यंत मैदानात उभा आहे. एक चौकार सामन्याचा कायापालट करून टाकेल. नक्कीच त्या चौकाराचीच अपेक्षा असेल. पंचाने पुन्हा एकदा स्वैर घोषित केला. एक अवांतर केला. एक अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली 14 धावांवर. 5 चेंडू 14 धावा. आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती बॅक टू बॅक दुसरा सुद्धा आपल्याला वाईड पाहायला मिळालाय. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र 7 चेंडू आणि 13 धावांची गरज विजयासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण. थोडंसं फंबल झाला होता मात्र एक धावेपासून अडू शकत नाही. एक धाव मिळते. एका धावेवर समाधानी व्हावं लागते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचले ती 16 धावांवर. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची गरज साई कृपा या संघाला. जर हा सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू 12 धावा. 34 षटक हाताळण्यासाठी आलाय तो ऋग्वेद. चेंडू मोठा फटका मात्र अन्नू गुरव तिथे उभा आहे. एकदम मिळते. आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावांची गरज विजयासाठी. अमृत बोरकर. 5 चेंडू 11 धावा. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावा विजयासाठी. खरोखरच सामना आतापर्यंत तरी नक्कीच हरेश्वर संघाने बांधून ठेवलाय. मात्र एक चौकार सामन्याचा कायापालट करून टाकेल. त्या चौकारांची वाट आपण बघतोय. मात्र थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी गेलेत आणि फलंदाज बाद. 1+ विकेट. आता मात्र 3 चेंडू आणि शेवटचा चेंडू बाकी. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. हा चौकार अगोदर येणं गरजेचं होतं. अभिनंदन. हरेश्वर ग्रुप सी मधील क्वालिफाय झालेला संघ हरेश्वर संघाला नक्कीच उद्या आपण खेळताना पाहू. आजच्या दिवसाचा त्यांचा खेळ संपलाय. तर चला दांडा पॅकर आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे आणि मेटकरनी आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत.